जय सद्गुरू. श्री उपासनी साई वाकसुधा भाग दुसरा अध्याय क्रमांक 20. शके 1845 मिती पौषवद्य 12 शनिवार तारीख 2 फेब्रुवारी सन 1924. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सच्चिदानंद सद्गुरुवे नमः. अथ 20 अध्याय प्रारंभ. संसारी लोकांना सदुपदेश. दामोदरपंत अरगडे आपल्या बायकोस नेण्याकरता आले असता त्यांना केलेला उपदेश. आपल्याला संसारात ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्यांचा साठा आपल्याजवळ पाहिजे. घरी तांदूळ आहेत पण डाळ नाही, गहू आहेत पण बाजरी आहे पण बाकीच्या वस्तूने आशाने भागत नाही. जेवढ्या वस्तूंची जरूर आहे तेवढ्या वस्तू पाहिजेच. त्यापैकी एकही नसली तरी अडून बसते. आपले अर्धे मुर्धे वय होऊन गेले परंतु संसार थाटला नाही. याचे कारण पुण्याचा साठा तुमचा संपला आहे. विहिरीत जोपर्यंत पाण्याचा साठा आहे तोपर्यंत गरज तुम्ही भागतात. उन्हाळ्यात पाणी आटले तर त्या विहिरीचा उपयोग काय असतो? त्या विहिरीत 10-20 हांडे पाणी बाहेरचं आणून ओतले तर कार्य होते का? तर होत नाही. पुन्हा त्या विहिरीत खोदून सुरुंग वगैरे लावून पक्के पाणी लावून घ्यावे लागते. असे पाणी लागले म्हणजे आपणही पिऊ व आपली पुढची पिढीही पिते. अशी कृती धरणे मनुष्याची कर्तव्य आहे. इह परलोकी आपल्यास व वाडवडिलांस पाणी मिळेल अशी व्यवस्था करावी. मृतजीवास पाणी देण्याची वहिवाट आहे. आपल्याजवळच पाणी नसेल तर वाडवडिलास कुठून देणार? वाडवडिलांस देण्याचे पाणी हे नव्हे, ते निराळे आहे, ते पुण्यरूप पाणी आहे. ते आपल्याजवळच नसेल तर वाडवडिलास कुठून देणार? आपण कसे पिणार? मुलाबाळास काय देणार? याकरता पुण्यरूप पाणी साठवण्याचा प्रयत्न आपणच केला पाहिजे. आपल्या घरातील धान्य संपले नाही तोपर्यंत पुन्हा धान्याचा संग्रह करून ठेवला पाहिजे. तसेच आपले व पूर्वजांचे पुण्य संपले नाही तोपर्यंतच आपण पुन्हा पुण्याचा सारखा संग्रह करीत राहिले पाहिजे. त्याचा साठा असला की खडकावर जरी बसले तरी त्या पुण्यसंचयाच्या योगे बसल्या ठिकाणी इच्छेप्रमाणे सर्व अनुकूल होते. पुण्य निराकार आहे तरी कोणाच्या तरी आकाराने येऊन तुम्हास विचारते की महाराज उपवासी दिसता, काही खाण्यापिण्याची व्यवस्था करू काय? तुम्ही चांगले सत्पुरुष असल्याची त्यांची भावना होते. कारण हेच पुण्य सत्पुरुषाचे धन. त्याचा साठा असल्या कारणामुळे तो पुरुष जंगलात जरी बसला तरी त्याला तेथे त्याच्या जरुरीच्या गोष्टीची अनुकूलता कोणत्याही रूपाने आपोआप होते. माझ्यावरून बघा ना, डोंगरात, कपारीत, जंगलात बसलो होतो. त्या ठिकाणी राहून शेकडो दिवसांनी होणारा तो थोड्या काळातच पुण्यसंचय होतच होता. म्हणून त्या पुण्याच्याच योगे माझ्या खाण्यापिण्याशिवाय आपोआप संरक्षण झाले. पुण्य काय काय करू शकत नाही. तर आपले सर्व मनोरथ पूर्ण होणे पुण्याच्याच जोरावर आहे. आपले पुण्य चांगले असेल तर सर्व मनोरथ आपले पूर्ण होतात. मोठमोठ्या अघटित होणाऱ्या अशाही गोष्टी तितक्या प्रमाणाचे पुण्य जवळ असेल तर त्याही सहज रीतीने होऊ शकतात. हजारो पूर्वीचे जे कुणी राजे रजवाडे, ब्राह्मण, ऋषी वगैरे होऊन गेले त्यांच्याकडून ज्या ज्या काही अत्यंत महत्त्वाच्या अघटित गोष्टी झाल्याचे व अनेक सुख उपभोगल्याचे आपण ऐकतो व वाचतो ते तरी सर्व त्यांच्याजवळ पुण्यसंचयाचा जोर होता. म्हणूनच त्यांच्याजवळ पुण्यसंचयाचा जोर असतो. त्यांना कशाचेही भय नसते. असा साठा आपल्याजवळ आपल्यास तरी कोणाचे भय असेल व ही दगदग तरी कशाला? असा साठा आपल्याजवळ नसेल व प्रापंचिक अडचणीमुळे आपल्यास साठा करता येत नसेल तर आपल्यापैकी कोणी करीत असल्यास त्याला सहाय्य करावे. व्यवहारात आपल्यास एखाद्या कामास फुरसत नसेल तर आपला ज्याच्यावर विश्वास आहे किंवा ज्याने केले असेल त्याला आपले कार्य आपण देतो. त्याकरवी ते आपण कार्य करून घेतो. तसे काही कारणाने आपल्याकडून पुण्यकर्म करणे शक्य नसेल तर आपल्या स्त्री पुत्राधिकांकडून पुण्यकर्म करून करणे शक्य नसेल तर आपल्या स्त्री पुत्राकडून किंवा योग्य ब्राह्मणाकडून करावे. घरात 4 मुले आहेत तर त्यांच्या अधिकाराप्रमाणे एका शेती करण्यास व दुसरा बुद्धिमान असल्याकारणाने त्याला विद्या शिकून तू नोकरी करून पैसा मिळव असे त्याला सांगतो. तिसरा 4 बाजूने धोरणे असेल तर तुझ्या सोयीप्रमाणे व्यापार कर आपण सांगतो. सारांश ज्याचा तसा अधिकार असेल त्याप्रमाणे त्यास कामगिरी देऊन व्यवहारात लोक द्रव्याचा साठा करतात की ज्या योगे संसारात अडचण पडू नये. तसेच ऐहिक उद्योग व्यवहारात यश मिळून सुख मिळावे, परमार्थ साधावा म्हणून पुण्याचा साठा करावा. आपण जर चौघे असलो तर सर्वांना मिळून सत्कर्म करून पुण्य संचय करावा. एखाद्या अनुष्ठान करणारा असेल तर त्याला तेच करण्यास सांगावे. एखादा भजन करणारा, दुसरा ध्यानधारणा करणारा एखाद्या सत्पुरुषाची सेवा करण्यास संगती करण्यास योग्य असेल
तर तसे त्याला सांगून पुण्यसंचय करून इहलोकीचे सुख व परलोकीचे लाभ मिळेल अशी खटपट करावी. चौघे नाही दोघेच आहेत व शेवटच्या धंद्या वाचून चालत नाही, तर त्या दोघांपैकी एकास पुण्यसंचय करण्यास सांगून दुसऱ्याने पोटाच्या धंद्यास लागावे. जसे घरात नवरा बायकोच असल्यातील घरातील व्यवस्था धान्य घरात समजा नवरा बायकोच असले तर घरातील व्यवस्था, धान्य ठेवणे, वस्तूची मांडणी करणे, मुलाबाळास पाहणे इत्यादी घरातील कामाची बाजू बायकोकडे येत असते व धान्य, वस्त्र वगैरे संसार उपयोगी वस्तू मिळवून आणण्याचे काम नवऱ्याकडे असते. तसे पुण्य संपादन करण्यासाठी आपण आपल्या घराण्यातील परिवारापैकी कोणाकडे तरी पुण्यसंचय करण्याची कामगिरी कायमची देण्याची योजना केली पाहिजे. आपण पुरुष आहोत, शहाणे म्हणतो, याचा विचार आपण करून आपल्याकडून होत नसेल तर दुसऱ्याकडून म्हणजे बायकोकडून आणि मुलांकडून नाही तर आपल्या खात्रीच्या ब्राह्मणाकडून ते पुण्य करावे. आपली बायको धर्मपत्नी आहे. धार्मिक सत्कर्म पुण्यकर्म तिच्यासह किंवा तिच्याकडून करविण्याकरता तिचा उपयोग असतो, म्हणून तिला धर्मपत्नी म्हटले जाते. तिच्याशी स्त्रीलंपट होऊन तिचा उपयोग करून दुःखासाठी पापी बळत बसू नये. पुण्य आपल्याकडून होत नाही ते आपण ब्राह्मणांकडून करवितो. एकादशीने अभिषेक करायचा आहे, मला कचेरीमध्ये म्हणजे ऑफिसमध्ये जायचं आहे, फुरसत नाही, मी जेवण करून कचेरीत जातो, तुम्ही हे करा असे आपण ब्राह्मणास सांगतो. सारांश आपण स्वतः करावे होत नसेल तर आपल्या बायको पोरांकडून किमान पक्षी ब्राह्मणाकडून तरी करून घ्यावे. आपल्याजवळील पुण्याचा साठा आखला आहे व आपल्याकडून पुन्हा पुण्यसंचय होत नाही तर आपल्या परिवाराकडून जीव, शरीर, मन, द्रव्य या चारी वस्तूंचा खर्च करून आटलेली पुण्याची विहीर पुन्हा खोदण्याचा म्हणजे पुण्यसंग्रह करण्याचा प्रयत्न करावा. हे तुमच्या फायद्याकरताच सांगतो. त्याप्रमाणे वागावे. संसार, व्यवहार, धंदा, रोजगार सुरळीत चालण्यास पुण्यसंचय हेच मुख्य साधन आहे. आजचे बोलणे हे सर्वांकरताच लागू आहे. हल्लीचे आईबाप आपल्याला जितके पोरी असतील त्या सर्वांनाच हल्लीच्या शिक्षण पद्धतीच्या शाळेत घालतात. हे सर्वथे चांगले नाहीच, पण आम्ही म्हणतो जरिरीपुरते कोणाचं घालत असाल तर घाला, परंतु घरातील सर्वांना त्या शिक्षण पद्धतीत न घालता त्यापैकी एखाद्या दुसऱ्या मुलामुलीस पहिल्यापासून परमेश्वरी बाजूच्या शिक्षणात मार्गात घालून आपल्या घराण्याच्या पूर्ण कल्याणासाठी केवळ पुण्यसंचयच वाढवणारे बनवावे हे उत्तम. म्हणून पुण्यकर्म करण्याविषयी आपल्यापैकी कोणालाही ठरवून त्याच्याकडून अनुष्ठान, सतकर्म वगैरे पुण्यकर्म करण्याची कामगिरी द्यावी. त्यांनी जन्मभर तेच करीत राहावे. ते पुण्यकर्म करणारे आपल्याच घराण्यातले असल्यामुळे त्यांच्या योगे सर्व घराने पावन होत राहते व पुण्य ऐहिक, व्यावहारिक, प्रापंचिक गोष्टींसाठी संकटप्रसंगी उपयोगी पडून अंतकाळीही सर्वांना उपयोग होणारे आहे. म्हणून एका घरात जितके माणसं असतील त्या सर्वांनी कोणताही उद्योगधंदा, व्यवहार, नोकरी चाकरी व स्त्रियांनी गृहकृत्ये ज्याच्या अधिकाराप्रमाणे व हल्लीच्या परिस्थितीला अनुसरून करावयाचे असल्यास करावीत. पण ते कोणतेही व्यवहार, उद्योग करताना आपापल्या धर्माला अनुसरून जी सत्कर्मे पुण्यकर्मे सांगितलेली असतील ते शक्य तितकी यथायोग्य करीत राहिले पाहिजे. निदान जरुरीपुरते आवश्यक मनुष्य धर्माला अनुसरून केलीच पाहिजे. अशी सत्कर्मे थोडीफार नित्य नियमाप्रमाणे करीत राहून मग कोणतेही प्रापंचिक किंवा पोटासाठी उद्योग करावे हे उत्तम. शिवाय आपल्या घराण्यातील परिवारापैकी जो वडील पुरुष असेल त्याला लहानपणापासून त्याच्या बापाने किंवा पालकाने धंदे, रोजगार, नोकरी वगैरे इतर कोणत्याही व्यवहारात न घालता व त्याकरता त्या जातीच्या कोणत्याही प्रकारच्या शिक्षणात त्याला न घालता त्याचा जो धर्म असेल त्या धर्माच्या रीतीप्रमाणे आचरणात ठेवून परमेश्वराच्या बाजूतच त्याने तयार व्हावे. याकरता अनेक प्रकारचे शिक्षण पहिल्यापासून देण्याविषयी व तशा स्थितीत त्यांना वागवण्याविषयी काळजी घ्यावी. त्यात विशेष करून ब्राह्मण समाजातील मुख्य हुशार व शहाणे म्हणविणारे जे कोणी असतील त्यांनी तर या गोष्टीचा आतून बाहेरून पोक्त विचार करून आपला ब्राह्मण समाज उत्तम रीतीने सुधारावा व त्यायोगे सर्वांचे कल्याण व्हावे अशी दृढ इच्छा धारण करून ब्राह्मण समाजातील प्रत्येक घराण्याने आपल्या ब्राह्मण स्वधर्माला अनुसरून आपल्या लहान मोठ्या परिवारात ब्राह्मण कर्माचे वळण शक्य तितके कायम राहून आपापल्या योग्यतेला अनुसरून नोकरी चाकरी, धंदे, रोजगार वगैरे कोणताही व्यवहार करीत असाल तर करावे. परंतु त्यातल्या त्यात प्रत्येकाच्या ब्राह्मण घराण्यातील प्रत्येकाला प्रथम उत्पन्न होणारा मुलगा त्याला बाल्यावस्थेपासून त्याच्या खऱ्या बापाने किंवा पालकाने त्याला इतर कोणत्याही धंद्या रोजगारात, नोकरी चाकरीत किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या शिक्षणात न घालता आद्य वैदिक धर्माला अनुसरून ब्राह्मण कर्माप्रमाणे जात कर्माधिक व्रतबंधापर्यंत मौजीबंधापर्यंत यथाशास्त्र विधियुक्त संस्कार करून पुढे वेदाध्ययन, स्वधर्म शिक्षण, संस्कृत भाषा, वेद वेदांत विषयाचे शिक्षण वगैरे परमेश्वरासंबंधी ज्ञान होईल अशा मार्गात त्याला ठेवावे. फालतू व्यवहारी समाजात त्याचा सहवास न होता
पवित्रपणाने वागणे, सोहळे ओवळे, ज्ञान संध्या पूजा अर्चा, ब्राह्मण धर्माला अनुसरून भिक्षाटन, नैवेद्य, वैश्वदेव, यज्ञ यागादिक अनुष्ठाने, तसेच ज्याची हिंमत असून अधिकार असेल त्यांनी तपश्चर्या वगैरे विषयातच त्यांचा सर्व काळ जावा अशा रीतीने त्याला ठेवावे. किंवा संस्कृत भाषा, वेदांत शास्त्र वगैरे विद्या शिकण्याकडे त्याची बुद्धी मंद असेल किंवा डोक्याने विचार करण्याचे शिक्षण त्याच्याकडे होत नसेल तर अशाकडून लहानपणापासून साग्र वेदाध्ययन करावे व ब्रह्मचर्याधिक नियम पाळून मौनव्रत व गायत्री जपाचे पुरस्चरण व इतर कोणत्याही देवाचे मंत्राचे जप अनुष्ठान, रामायणाची सप्तशतीची वगैरे पवित्र ग्रंथाची पारायणे सुचिरभूतपणाने यथाविधी करण्याविषयी त्याला शिकवणे. शिवाय भजन पूजन, पवित्र वृक्षांना व देवांना प्रदक्षिणा, काही व्रत उपवास वगैरे वगैरे सत्कर्म पुण्यकर्मातच सर्व काळ त्याचा जावा व पूर्वकाळी ऋषीलोकांची जशी स्थिती होती त्याचप्रमाणे प्रत्येक घराण्यामध्ये एका वडील पुत्राची स्थिती होण्याविषयी त्याच्या आई बापांनी व पालकांनी अवश्य व्यवस्था करावी. बाकीच्या होणाऱ्या मुलांना याच मार्गात घातलेले उत्तम. निदान शक्य असेल तर तितके जरुरी पुरते तरी या मार्गाचे अवलंबन ठेवून कोणत्याही नोकरी चाकरीत किंवा धंद्या रोजगारात घातले तरी हरकत नाही. असे केल्याने हळूहळू ब्राह्मण समाज पूर्ववत सुधारून जाईल आणि त्या एकाच्याच पुण्याच्या योगे घराण्यातील सर्व परिवार नेहमी पवित्र राहून त्या पुण्याचा उपयोग व्यवहारामध्ये ऐहिक सुखाला देणारा येऊन अंतकाळी सर्वांच्या सद्गतीला तोच पुण्यशाली पुत्र सर्व प्रकारच्या कल्याणाला कारणीभूत होईल व त्या पुत्राचाही अधिकार सर्वात श्रेष्ठ होऊन तो खास ईश्वरी पदाचा अधिकारी होईल. हल्लीच्या लोकप्रपंचात एका घराण्यातील माणसे बहुतेक करून सर्वच कमाई करणारी असली तर उत्तम, पण बहुतेक ठिकाणी एखादाच धन कमविणारा असतो आणि त्याच्या जीवावर 10 जण खाणारे असतात व त्या 10 जणांवर त्या एकाला काळजीने व कळकळीने धन कमवून आणावेच लागते व त्याच्यावर सर्व घर चालते. त्याचप्रमाणे सर्वच पुण्याई करणारे असतील तर उत्तम, नाहीतर निदान घराण्यातील ऐहिक सुखाकरता व सर्व काळाला परमार्थिक सुखाकरता पुरे पडणारे असे पुष्कळ पुण्य त्याच्या चय करणारा घराण्यात एखाद दुसरा असले तरी अगदी जरुरीचे आहे. त्याचप्रमाणे एका घराण्यात जितकी पोरे होतात त्या सर्वच्या सर्व पोरी विषलंपट पुरुषांना देऊन गर्भापण त्याचप्रमाणे एका घराण्यात जितक्या पोरी होतील त्या सर्वच्या सर्वच पोरी विषलंपट पुरुषांना देऊन गर्भापण, बाळंतपण वगैरे संसाराच्या भयंकर दुःखप्रद हाल अपेष्टा टाकण्याकडे त्याच्यापैकी सात्विक मनाच्या, सुशील स्वभावाच्या, शरीराने सुकुमार व अशक्त प्रकृतीच्या अशाचेपैकी काही हळू मनाच्या सद्गुणी अशा ज्या मुले असतील व संसार प्रपंचात व्यवहारात ज्या पडू इच्छित नसतील अशांना अधिकाराला अनुसरून त्यांना जगापैकी कोणत्याही व्यवहारात न घालता त्यांच्या कन्याकुमारीपणाला अनुसरून परमेश्वरी मार्गातच सत्शिक्षण दिले जाऊन व्रत नियमाधिक पाळून शेवटपर्यंत त्यांना प्रारब्धरहित परमेश्वराई अवस्थेच ठेवण्याची योजना करणे हे हल्लीच्या परिस्थितीत फार उत्तम. 24-25 वर्षाची वय होईपर्यंत पोटच्या विद्येसाठी वाटेल तितके श्रम करून काहीतरी शिकून त्रास सोसावा लागतो व त्या शिक्षणाच्या मनाने जन्मभर जीवाचे व शरीराचे हाल अपेष्टा कष्ट करत राहावे, कसे तरी पोट भरीत राहावे लागते व अखेर भयंकर दुःख यातनेत मरावे लागते. तर अशा रीतीने जन्मभर त्रास भोगावा तर लागतोच. त्याहीपेक्षा सर्वजण जरी नाही तरी घराण्यातील एखाद दुसरा मुलामुलींनी परमेश्वरी बाजूत त्रासा जन्मभर आयुष्य घालवले तर काय वाईट. परमेश्वराच्या बाजूने जाताना बिलकुल त्रास किंवा कष्ट नसतात, पण आहे असे धरून जरी चालले तरी तो त्रास किंवा कष्ट झाल्यासारखे होऊन न झाल्यासारखे असते. त्याचा घराण्यातील सर्वांनाच इहपरलोकी सुखासाठी उत्तमच परिणाम होतो. मग कोणता तरी त्रास सोसून जन्म काढावायचा तर मग परमेश्वरी सुखात स्वधर्माने सत्कर्मे पुण्यकर्मे करीत घराण्यातील एखाद्या मुलामुलीने शेवटपर्यंत अखेरपर्यंत जन्म काढला म्हणून काय वाईट आहे. घराण्यातील काही जणांनी जसे कोणी नोकरी करणे, कोणी व्यापार करणे, कोणी शेती करणे, तसेच त्यापैकी एखाद्या दुसऱ्याने धर्मनिष्ठ राहून जन्मपर्यंत सत्कर्म व पुण्यकर्मेच करीत राहावे अशा प्रत्येक घराण्यात योजना का न करून ठेवावी. तर ह्या योजनेत सर्वत्रांचे अवश्य लक्ष आता गेले पाहिजे. पण शक्य तितके या सत्कर्माच्या बाजूत पडणारा वडील पुत्र असावा हे उत्तम. ब्राह्मण समाजात प्रत्येकाने आपापल्या घराण्यात ज्याला प्रथम पुत्र होईल त्याला परमेश्वराच्या बाजूत स्वधर्मनिष्ठ व ब्राह्मनिष्ठ पूर्वकालीन ऋषीसारखा बनवण्यासाठी निश्चयपूर्वक ठरवून टाकले पाहिजे. घराण्यातील असा एक पुत्र बनवण्याविषयी आपल्या कुळातील मुख्य कुलदेवतेप्रमाणे ठरवून कुलपरंपरेने वंशपरंपरेत आत्तापर्यंत पुढील पिढी असा नियम सारखा चालेल असे कुलव्रतच ठरवले गेले पाहिजे.
जसे एखाद्या घराण्याचे कुलव्रत किंवा कुलदैवत पिढीनपिढी ठरलेलेच असते व प्रसंगाने त्याप्रमाणे त्या कुलवतेचे व कुलदेवताचे नियम पाळून वागावेच लागते. त्याचप्रमाणे ब्राह्मण समाजात कोणालाही प्रथम पुत्र झाला की त्याला स्वधर्मनिष्ठ व परमेश्वरी बाजूत खऱ्या शुद्ध कडक नियमांनी राहावे असे हे कायमचे कुलव्रतच चालवित राहिले पाहिजे. हेच खरे ब्राह्मण समाजात सध्याच्या परिस्थितीत म्हणजे हल्लीच्या परिस्थितीत मुख्य वर्तन आहे, यात शंका नको. कुळामध्ये जसे एखाद्या कुलपरंपरेचे कायमचे पिढीनपिढी चालत आलेले व्रत असते, त्याप्रमाणे ब्राह्मण समाजाने आपापल्या घराण्यातील कोणीतरी एखाद्याने कायमचे असे ऋषी ब्रह्मर्षी व्रत चालवण्याचा प्रसार केला तर सर्व ब्राह्मण समाजातील कल्याण आहेच, पण त्यायोगे सर्व देश थोड्या काळात सुखी होईल यात शंका नको. सर्वांनीच असे केले उत्तम. नाहीतर निदान वडील पुत्रच काय म्हणून तर पूर्वपार सर्व जातीमध्ये सर्व शास्त्रामध्ये महत्त्वाच्या कारणावरून ठरवले गेले आहे की ऐहिक व पारलौकिक सर्व सुखासाठी वाडवडिलांना सद्गती व उद्धारगतीसाठी व घराण्यातील चालत आलेल्या कुलधर्म कुलप्रचारासाठी ज्या धार्मिक सत्क्रिया करण्याची पूर्वपार व्यवस्था आहे त्या सत्क्रिया वडीलपुत्र जो असेल त्याच्याकडून केल्या जाव्यात. त्यातच विशेष महत्त्वाचे वंशपरंपरेत कुलपरंपरेत फायदा आहे. म्हणून व्यवहारात सर्वांना माहीत असेलच की वडिलांची श्राद्ध क्रिया किंवा कोणतीही घराण्यातील कुलव्रताची क्रिया करणारा वडीलपुत्राला अधिकार असतो, त्याच्याकडून करवित असतात व शास्त्र नियमित तोच आहे हे तुम्हाला माहीत आहेच असा सिद्धांत आहे. म्हणून कुठे दत्तक द्यावायचा असेल तर वडीलपुत्र दत्तक होत नाही, वडीलपुत्र दत्तक होऊ नये असा शास्त्र सिद्धांत आहे. वडिलाशिवाय कोणताही पुत्र दत्तक होऊ शकतो, वडीलपुत्राशिवाय इतर कुठलाही पुत्र दत्तक होऊ शकतो. कदाचित वडीलपुत्र कर्मधर्म संयोगाने नाहीसा होऊन गेला तर त्याच्यापुढे झालेला किंवा होणारा मुलगा असेल तोच प्रथम पुत्र समजून त्याच्याकडून हे ब्रह्मर्षी व्रत चालवावे. किंवा कोणत्याही वडीलपुत्र हा परमेश्वरी व्रतात काही काळ राहून त्या व्रतावस्थेत जर त्याचा शेवट झाला तर लागलीच ती जागा रिकामीने राहू देता लागेल. जो कोणी मुलगा किंवा अधिकारी कोणी असेल तो इतर बाह्य व्यवहाराचा कोणताही संबंध झालेला नसेल असा लहान वयाचा असल्यास उत्तम. नाहीतर कोणत्याही उद्योगात किंवा कोणत्याही स्थितीत जरी असला तरी त्याचे सर्व व्यवहार एकदम बंद करून त्याला त्या परमेश्वरी व्रताचे किंवा ब्रह्मर्षी व्रताचे नियम देऊन त्याचे जागेवर त्याला कायम करून टाकले पाहिजे. तेव्हाच त्या व्रतस्थ प्रेताचा निकाल लावावा. जसा एखाद्या राजाचा शेवट झाल्यावर त्याच्या गादीवर दुसरा बसेपर्यंत त्याच्या शवाची विल्हेवाट लावित नाहीत, तशा रीतीने याचीही समजावे. हिंदुस्थानात बाप लोकांकडून कन्यापुत्रांचा विक्रय. देशातील हल्लीच्या लोकांची मूर्खपणाच्या अकलेची एक गंमत दिसून येते. त्याबद्दल विचार केला तर फार वाईट वाटते. काही गुरांचे किंवा शेळ्या मेंढ्यांचे व्यापारी गाई गोऱ्यांपासून त्यांचा परिवार वाढवतात आणि गोरे बैल विकून पैसा करतात. त्याची औलाद उत्तरोत्तर वाढीत जातात आणि विकून पैसा कमवतात. तसे शेळ्या मेंढीवाले त्यांचीही औलाद परिवार वाढवतात व तेही विकून पैसा कमवतात. तशाच रीतीने बहुतेक ठिकाणी मनुष्यांमध्ये स्थिती झालेली आहे. आजकाल वाटेल त्या जाती समाजात वाटेल तशा रीतीने दर साल पोरे उत्पन्न करावी आणि दुसऱ्याला विकून पैसा कमावा अशी स्थिती दिसून येते. हे कसे तर त्या पोरांच्या योगे पुष्कळ द्रव्य घरात यावे या लालचीने व द्रव्य मिळवण्याचा त्या पोरांना अधिकार यावा अशी तयारी त्यांना व्हावी म्हणून त्यांच्याकडून द्रव्य मिळणार त्यांच्या ताब्यात देतात. म्हणजे द्रव्य मिळवण्याच्या तयारीसाठी त्या पोरांना लहानपणापासून हल्लीच्या परकीयांच्या शाळेत अडकून टाकतात. 20-25 वर्षांनी त्यांची तयारी झाल्यावर जितक्या रुपयांना त्यांना नोकरी लागेल किंवा जितके रुपये तो मिळू लागेल किंवा परकीयांच्या पद्धतीने धंदे वगैरेच्या कारखान्यातून जितके पैसे तो मिळवेल तितक्या रुपयांना ती पोरे रुपये देणाऱ्याला विकली असे होते. आणि तुम्ही आपली पोरे परकीयांना विकून त्यांचा मोबदला आपल्या मूर्खपणाच्या अभिमानाने आपल्या कुळाला कलंक लावणारे व जन्मजन्म दुःखाला कारणीभूत असे परकीयांचे अनुकरण, परधर्म, पारतंत्र व स्वतःच्या ठिकाणी मूर्खाभिमान हे विकत घेतले असे होते. म्हणजे पोरे विकून पैसे घेणे व पोरे विकून मूर्खपणाच्या अभिमानाने परधर्म पारतंत्र वगैरे विकत घेतले असे होते. एखाद्याचे पाहून सर्वच बाप लोक होतील तेवढी सर्वच पोरं द्रव्याच्या लालचीने द्रव्य देणाऱ्या परकीयांना पुढे मिळणाऱ्या तितक्या रुपयाला आगाऊच विकून टाकतात व ती पोरे मोठी झाल्यावर ते पुन्हा आपल्यापासून पोरे उत्पन्न करून तेही आपल्या बापाप्रमाणेच आपल्या पोरांनाही त्याच रीतीने शाळेत अडकून टाकून विकून टाकतात. असे हे बऱ्याच पिढीपासून चालत आलेले तरी आपण उत्पन्न झालेल्या पोरांना विकून टाकतो आणि तीही कमी अधिक किमतीत विकली जातात व द्रव्य लोभास्तव विकण्यासाठीच आपण पोरे उत्पन्न करीत आहोत. या हजारो
पुत्र विक्रयांच्या दोषांची शेकडो शहाणे म्हणून घेणाऱ्यांना सुद्धा कल्पना येत नाही. म्हणून या मूर्ख आकलेची गंमत आहे की नाही पहा. असा पुत्र विक्रीप्रमाणेच कन्या विक्रीचाही जातीने व्यवहार सुरू होतो. या स्थितीत इतरांपेक्षा ब्राह्मण समाजात फार भयंकर दोष होत आहे. गुराढोरांच्या किंवा शेळ्या मेंढ्यांच्या व्यापारी लोकांप्रमाणेच कन्यापुत्रांचे बाप लोक द्रव्य लोभास्तर पुत्र विक्रय कन्या विक्रयाचे व्यापारी बनून महादोषांचे व महापापाचे संचय करीत आहेत. हा विचार कोणास येत नाही. मग गंमत आहे की नाही पहा. अहो, आपल्या कन्यापुत्रांच्या योगे आपल्या घराण्यातील कुळांचा उद्धार होऊन परमेश्वरी सुखाचा त्यांना लाभ व्हावा आणि सर्व देशात पुण्यसंचय वाढून कोणत्याही विशेष खटपटीशिवाय देश नेहमी सुखी असावा याकरताच त्या कन्यापुत्रांचा उपयोग असून तो झाला पाहिजे. म्हणजे त्यांना उत्पन्न करण्याचे महापुण्य आहे. आणि जर त्या कन्यापुत्रांचा असा योग्य उपयोग न होता द्रव्य लोभास्तव अधर्म अवस्थेत परजातीय विजातीय अशा परकीयांच्या ताब्यात आयुष्य संपेपर्यंत देऊन टाकण्याचा उपयोग होत आहे तर मग याला कन्यापुत्रांना विक्रयच म्हणावे, नाहीतर काय. आणि कन्यापुत्र विक्रयाचे किती भयंकर पाप आहे आणि त्याचा परिणाम काय होऊन राहिला आहे आणि यापुढेही काय भयंकर होईल हा जर विचार कोणास येत नसेल तर त्यांना मनुष्य कशाला म्हणावे. पण त्यांना याबद्दल योग्य विचार तरी कसा करावा. कारण ते बहुतेक ज्यांना विकले गेले त्यांच्यासारखेच होणार. विकत घेणारे मात्र हुशार आहेत, पण विकले जाणारे निव्वळ बगल्यासारखे न विकलेले शेळ्या मेंढ्यासारखे आहेत असे म्हणण्यास काय हरकत आहे. कारण तुम्ही शहाणे लोक अजून शुद्धीवर येत नाही आणि अधिकाधिक आंधळ्यासारखे आपणहून दुसऱ्यालाही करता. हा तुमचा द्रव्य लंपटपणाचा परिणाम आहे. आम्ही म्हणतो चला भाऊ, सर्वच्या सर्व पोरे तुम्ही विकून टाकता, परंतु कन्या समाजाला म्हणजे स्त्री समाजाला विकून त्यांच्या योगे मुळीच द्रव्य मिळू नये. त्यांना स्वधर्माचरणाला अनुसरून सत्कर्माच्या कामात घालावे आणि प्रत्येक घराण्यातील एखाद्या मुलाच्या योगे तरी विक्रयाचा दोष न घेता त्याला स्वधर्माचरणाला अनुसरून सत्कर्माच्या बाजूत घालून परमेश्वरी वध दिले जावे हे उत्तम. अशा रीतीने जर देशात सुधारणा होईल तर तुमचा देश लवकर सुखी होण्याचा संभव आहे. आणि तुमचा जर असा पोरेपोरी विक्रयाचा धंदा चालूच राहील म्हणजे हल्लीच्या शिक्षण पद्धतीसाठी पोरापोरींना त्यांच्या ताब्यात देतच राहाल तर पोरापोरींचे घराण्यातील दुःख परंपरा उत्पन्न होऊन याहीपेक्षा तुमच्या देशात बखेडा होऊन पुरा फजिता होईल म्हणून समजा. भगवत भक्ती धरून जे कोणी स्त्री पुरुष हा अत्यंत पवित्र अध्याय नित्य पठण श्रवण करून मनन करतील त्यांना संसारात व्यवहारात व्यापारधंद्यात लहान मोठ्या कितीही भयंकर अडचणी येत गेल्या तरी त्या सर्व दूर होऊन त्यांचा संसार सुरळीत चालेल. व्यापारधंद्यात उत्तरोत्तर बरकतील व संसार सुखाची पूर्णता होऊन अखेर सन्मार्ग मिळून परमेश्वरी सुखाचाही लाभ होईल. संसारी व्यवहारी लोकांना या अध्यायाचे पठण श्रवण फार पुण्यकारक आहे. काही दिवस पारायण केल्याने त्याचा अनुभव येतो. आजच्या या अध्यायामध्ये महाराजांनी 100 वर्षापूर्वी धर्माची जी अनावस्था होती त्या अनावस्थेबद्दल त्यांनी एक चिंता व्यक्त केली होती की कशा प्रकारे एक पाश्चिमात्य देशांचे अनुकरण भारतामध्ये इंग्रजांच्या मार्फत कशा त्याचा फैलाव होत होता आणि त्यामुळे त्या पाश्चिमात्यांचे अनुकरण करत असताना आपल्या धर्मावर त्याचा कशा प्रकारे परिणाम होत होता आणि त्या शिक्षण पद्धती घेत असताना मनुष्य आपला सनातन धर्म हा पूर्णपणे विसरत चालला होता. याचे एक मार्मिक बोध बाबांनी याच्यात दिलेला आहे. बाबांचे या आजच्या अध्यायाचा एक सारांश असा आहे की बाबांनी आपल्याला शिक्षण घ्या असे सांगितलेले नाही आहे. असं याबद्दल बाबांचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही आहे. तुम्ही शिक्षण घ्या, परंतु त्याबरोबरच एक परमेश्वर प्राप्तीला आपण काहीतरी आपले योगदान असले पाहिजे की परमेश्वर प्राप्तीचा काहीतरी आपण उपाय केला पाहिजे. या दोन्ही गोष्टी आपण करावे हे या अध्यायातून बाबांना नमूद करायचं आहे. ओम तत्सत इति श्री सच्चिदानंद सद्गुरु उपासने प्रणिताया वाक्सुदाया संसारी लोक सदुपदेश कन्यापुत्र विक्रय विवरण नाम विशोध अध्याय संपूर्ण. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. शुभम भवतु. जय सद्गुरु.